मामी काय हो? जरा इकडे येतं का? काम होतंय. आले आले. मी जरा आलेच. काय म्हणतात बघून येते. काय हो? मामी, लग्नाला पैशाची काय गरज असेल ना तर सांगा मला. तसं तुम्ही असं म्हणत धरू नका की ते पैसे मी स्वतःसाठी ठेवलेत. ते पैसे आपल्या घरासाठीच आहेत आणि आमचं असं वेगळं काय नाही मामी. आणि आम्ही दोघं बी असं काय मानत नाही. कसं आहे ना अजिंक्य, तुमचं वेगळं पडतं आणि शीतलचं वेगळं पडतं. हो, आता नुसतं तुम्ही एकट्याने म्हणून काय उपयोग आहे? अहो मामी, नाही असं काय नाही. तुम्हाला गरज असेल ना सांगा मला तसं. आणि जेडीच्या लग्नात मी काय ना काहीतरी करणार होतोच की. मी करण्यापेक्षा तुम्ही मला सांगा, तसं आपण करू ना. नक्की का? अहो मामी, मी कोण परका आहे का? तुम्ही सांगा मला आणि स्पष्ट बोला, मनात काही ठेवू नका. आता बघा, बाईकडे राहून राहून काय राहतं. म्हणजे उद्या जर तुम्ही तिला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं काय घेतलं तरी ती चांगलंच आहे म्हणा. त्याच्यावर तिचा अधिकार राहणार का? नाही. आणि नशिबानं ती अशा घरात गेली की अगोदरपासूनच ती सगळं आहे. मग आता राहिलं काय? अहो, दागदागिनं. बाईचा खरा अधिकार दागदागिन्यांवरच असतो. आता मला तर वाटतंय तीच द्यावं. म्हणजे मी आपलं म्हणते. आता मला मस्त वाटतंय हो दातोळ करावं म्हणून. पण कुठलं काय? म्हणजे तुम्ही दागिने करायचं म्हणताय का? नाही नाही, तुम्ही करा असं नाही म्हणत मी. आता माझ्याकडे असतं पैसे तर मीच केलं असतं. 7 तोळ दागिने करायचं म्हणजे 2 लाख रुपये तरी पाहिजेत की त्याला. हो, आता वंस पाहिजे होते. वंसांची लई लाडकी होती बघा जेडी. तुम्हाला सांगते, लहानपणी तर ती त्यांच्याचकडे असायची बघा. जेवायला त्यांच्याकडं, झोपायला त्यांच्याकडं. एवढंच काय, जेडी जेडी म्हणायला मी त्यांनी सुरुवात केली होती. आज जर वंस जेडीच्या लग्नात असते ना तर एवढ्या खुश झाल्या असत्या म्हणून सांगू. 5-6 तोळे दागिने तर नक्कीच दिलं असतं बघा. हो, एवढंच काय, तिला सूनच करून घेतली असती. पण जाऊ दे, आता काय झालं असतं काय नाही, काय काढून उपयोग आहे का? आई नसली तरी काय झालं, मी आहे की. मी करतो सगळं. नाही नाही, तुम्ही कशाला बाई. तुमच्या बायकोला नाही आवडायचं. ती म्हणाल माझ्या नवऱ्याला बोलून बोलून त्यांच्याकडनं काढून घेतलं. तिच्या डोक्यात दुसरं काय असेल आणि तिला काय करायचं असेल स्वतःला तर. अहो नाही मामी, ते असं काय नाही म्हणणार. उलट तिला बरंच वाटेल आपण जयश्रीला काहीतरी घेतोय म्हणून. बघा बाई, मुलगा म्हणून शोभताय बघा तुम्ही. पण जाऊ दे, तुम्ही म्हणताय त्यातच सगळं आलं. आता तुमचं पैसे घेऊन जर दागिनं घेतलं तर लोक काय म्हणतात, भाच्याच्या पैशाने दागिनं घेतलं. त्याच्यापेक्षा नको बाई, नकोच ती. अहो मामी, आपण लोकांना कशाला सांगायचं काय? आणि हे बघा, आपल्या घरातल्या गोष्टी घरात ठेवलेल्याच बऱ्या ना. नाही, पण नाही म्हणलं तरी विचारपूस होतच असते की. का मी असं करू? मला जे वाटतंय ते मी सांगू का? बरं ठीक आहे, तुम्ही पाहिजे तसं करा. जे पाहिजे ते सांगा. मी शीतलकडे पैसे देतो, त्याच्याकडून घ्या. अहो नाही, तिच्याकडे कशाला? म्हणजे आता तिला घरात आधीच एवढी कामं आहेत. त्याच्यापेक्षा आपणच जाऊन लगोलग घेऊन येऊ की. ती इथलं घरातलं बघल. बर, चला मग. आत्ताच? अहो होय, परत येळ कुठं आहे. चला. आणि अजिंक्य, तुमच्या मामाला ह्यातलं काही सांगू नका बर का. अहो म्हणजे ती परत काय तर खुसपाट काढताल म्हणून म्हणलं, दुसरं काय नाही. बर. जीजी,
मी ना अजिंक्य जरा बाहेर जाऊन येतो, एक काम आहे तेवढं करून येतो. तवर तुम्ही घरात जरा लक्ष द्या बर का. आता तुम्ही दोघं कुठे निघालाय? काम आहे जरा, मामींचंच काम आहे. बर. मावशी ही घ्या यादी. जीजी हे आणि मामी कुठे गेल्या तो? त्या पुष्पीचं काहीतरी काम आहे असं सांगून आजा गेलाय. आता एवढ्या घाईघाईत काय काम काढले काय माहित बया. असलं काय काम आहे? ती यांना मामी घेऊन गेल्या. यांना घेऊन कुठं बरं गेल्या असतील? काय तर चालू असेल मामींच्या मनात. त्याशिवाय नसत्या गेल्या एवढ्या गडबडीत. क्वालिटी दिसते तुमचं सगळ्यांचं दोघांचं पपलंय. कसं आहे भैयाला 3 पीस लय भारी दिसत, एकदम खवाड दिसल भैया तुम्ही. 3 पीस घालूयात. हो त्याच्या प्री वेडिंग पण करता येईल आपल्याला. क्वालिटी फोटो काढतो भैया, तुमच्या दोघांचा पोर्टफोलिओ करतो. सगळं करू सगळं. भैया आणि डॉल्बी वाजाय पाहिजे बरं का. डॉल्बी बिल्बी नाही कसं वरातीला नुसत्या हलक्या वाजल्या पाहिजे. आणि ती गाडी बिडी सजवायचं आणि ते ड्रोन शूटिंग बिटिंग करायचं आत्ता सांगतो. ते पण पाहिजे. गोट्या तुम्ही म्हणताय तर सगळं करू आपण. पण आता आपण निघूयात, भैयांना जरा इम्पॉर्टंट काम. फटकाचं बिटकाचं फायनल करू. भैयाला तेवढं आम्हाला पण कपडे. हे एवढं जयश्रीला द्यायला पाहिजे. आणि हा साज माझ्या सासूबाईंनी मला दिला. हाही देऊ तिला. जी आई साहेब. अरे काय आदर्श सासू सुनाचा खेळ लावलाय का? अजिबात काही गरज नाही दागिने बिगिने द्यायची. असं कसं? रीतीने जे करायचं ते करायलाच पाहिजे ना. अहो रीती भाताचं मला सांगू नका. आणि मी तुम्हाला परवा काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हा पण हे शेवटी तुमच्या बायकोकडे जाणार आहेत ना सगळे दागिने. मग आत्ता दिले काय आणि नंतर दिले काय? साज हा साज फक्त आणि फक्त शीतलला शिवून दिसेल, बाकी कुणावर नाही. काय गरज नाही त्याच्या जयश्रीला दागिने द्यायची. त्या शीतलच्या नकाची सर तरी आहे का त्याच्या जयश्रीला? आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलंय? आमच्या लग्नाच्या बाबतीत अजिबात नाक खुपसायचं नाही. सांगितलंय का नाही? तुम्हाला जसं वागायला सांगितलंय तसंच वागा, जसं बोलायला सांगितलंय तसंच बोला. दागिने ठेवून द्या, अजिबात कोणाला द्यायची गरज नाही. कधीतरी आशीर्वाद द्या. अजून पण त्या शीतल प्रकरणातून ते बाहेर आले नाहीये. तिच्या नादापायी हा खेळ मांडलाय. काय चाललंय यांच्या डोक्यात काय माहित. पुष्पा अगं कुठे गेलता इतकं? मी पाणी आणते. अहो होय होय सांगती. आधी मी काय दाखवते ती तर बघा. ही दागिनं जेडीसाठी. अय्यो मस्तच आहेत की. पुष्पा
अगं सकाळी तर तू म्हणली होतीस की माझी ऐपत नाही दागिने घ्यायची. आणि मग हे खोट तर नाही ना? अहो ग बसा, तुमच्या काय जीवाला हाडबीड? अहो आता एवढं पोरगीच्या माझ्या लग्न आहे आणि मी खोटं दागिने घालील का? उगाच आपलं काय तर. पुष्पे, हे कुठलं दागिनं आणि पैसे कुठं आणलं? अहो माझ्या भावानं अण्णानं पाठवलेत. मीच फोन करून सांगितलं होतं त्याला, मग त्यानं पैसे पाठवून दिलं. त्यानं लहानपणापासून पैसे साठवल्यात. एकुलती एक भाची आहे ना त्याची. आता त्यानं पैसे पाठवलं, मग म्हणलं दुसरं काहीतरी घेण्यापेक्षा आपलं दागिनच करू. आहे का नाही हो अजिंक्य? मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही? या बायकांना लई चौकशा लागतात. तू काय बोलली नाहीस? दागिने कसे आहेत ती आवडली का तुला? चांगले आहेत की. असणारच की, चोरलेलं नाहीत. तू जरी चोरलेलं असलं ना तरी बी मी नाही बर का तशी. आणि माझ्या भावानं नाही, तुझ्या नवऱ्यानेच करून दिलेत बर का मला ही दागिनं. कसं आहेत? चांगलं आहेत ना? आणि तू किती बी हुशारी केलीस ना तरी ही विसरू नकोस की मी बी तुझी आदर्श सासू आहे. आणि एक ध्यानात ठेवायचं, तू कपाटातनं दागिनं काढून घेतलंस, पण मी तुझ्याच नवऱ्याकडून दागिनं मिळवलं. मम्मी, काय लावलीस तू ही? आता तुला काय धाड भरली? अगं मम्मी, तुला काय गरज होती हे सगळं दागिन्यांचं करायची? त्या मामाला कशाला बरीच घालायचं ग? त्याची परिस्थिती तरी आहे का तशी? अगं तुझा मामा लई मोठ्या मनाचा आहे बघ, असू दे. मम्मी अगं काय बोलतीस तू? मन मोठं असून काय उपयोग आहे? तिकडे आजोबांचा दवाखाना करायला अण्णा मामाकडे पैसे नाहीत. अगं मागल्या खेपेला पप्पांनी हितनं 10,000 रुपये पाठवून दिलेत, आणि आता बरं त्यांनी 2 लाख रुपये दिले तुला. अगं तुझ्यावर लई जीव आहे तुझ्या मामाचा, म्हणून दिलं. माहिती की मला किती जीव आहे त्याचा ते. अगं इथं बहिणीच्या गावाला यायचं आणि जायचं मिळून वाटकरची एकट्यासाठी 1000 रुपये पडल म्हणून गेली 12 वर्ष इकडे फिरकला बी नाही तो. आणि आता बरं एवढे पैसे पाठवून दिलेत. काय सोन्याचा हंडा बिंडा घावला का काय? जेडे लई चुरचुर बोलू नकोस बघ. तुला लग्नात घालायला दागिने झाल्यात ना बघ, मग गप्पस. मम्मी एकदम खरं खरं सांग, हे दागिनं मामाच्या पैशाने घेतलेस तू? हे दागिनं तुझ्या अण्णा मामाने केलंच नाही.
मग ही दागिनं अजिंक्यांनी केल्यात. काय? हे तू हळू बोंबल की जरा, सगळ्या गावाला कळलं अशानं. अगं पण त्यांनी कसं काय घेतलं? आपलं नेहमीच हत्यार. मी तुम्हाला लहानपणापासून आईसारखं सांभाळलं, आता माझ्या पोरगीच्या लग्नात कसं काय व्हायचं? अगं मम्मी, म्हणून तू 2 लाख रुपयाचं घेतलंस? मग आत्ता पातूर त्यांना पोचलं ते पोचलं, आणि आता काय त्यांच्या बायकोला बी फुकट पोसायची वे? अगं मम्मी, काय गरज होती ग हे करायची? असू दे, काय नाही होत त्याला. पप्पांना माहितीये का? जेडे, यातलं पप्पांना काय बी माहित नाही बर का, आणि तू बी सांगू नकोस, नाहीतर आणलेलं दागिनं हाय असं मागं द्यायला लावत्याल बघ. मी कशाला सांगतेय, पण अजिंक्यांनीच सांगितलं तर? ते नाहीच सांगायचे. अगं तशी शपथच घातली मी त्यांना, मामाला ह्यातलं काय बी कळून देऊ नका म्हणून. तसे ते लई आज्ञाधारक आहेत बघ. भारीच मम्मी तू. लग्नाची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली ना, आता सगळं त्यांनाच कसं घ्यायला लावती ती बघच तू. अगं त्या शितलीनं माझ्या कपाटातनं दागिनं काढून घेतलं, पण मी बी काय कमी नाही, बराबर तिच्याच नवऱ्याकडनं दागिनं घेतलं, आणि ती बी तुझ्या हक्काचं. अगं जेडे, तुझ्या एक देण्यात येते का? आता ही दागिनं कायमच आपल्याकडे राहत्याल. अगं ती शितली मस्त शेर असेल, पण मी बी 1.25 शेर आहे. आणू दे इकडं, मी तुम्हाला दाखवते कसं लावायचं. 1 मिनिट या. भयो. मामी म्हणल्या ते खरं आहे वय? काय? जयश्रींसाठी केलेलं दागिनं तुम्ही केलंय? 7 तोळ दागिनं करायचं म्हणजे 2 लाख रुपये तरी पाहिजेत की त्याला. अहो काय विचारते मी, सांगा की. हा, मीच केलेत ते, पण आता पुढचं काय विचारत बसू नको. का केले, कशासाठी केले? मी कशाला काय म्हणते तेव्हा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही दागिना करणार होता तर मला सांगायचं तरी होतं. अगं मी मामीला म्हणलं होतं तुम्ही आणि शीतल जावा म्हणून, पण त्यांनीच काय केली तर. त्यांना असंच वाटलं असेल की मी आडवं लावी, दागिना घेऊन देणार नाही. हे बघा अजिंक्य, तुम्ही दागिना केलं याचं मला काय बी वाटलं नाही, कारण या लग्नाची जबाबदारी आपण दोघांनी मिळूनच घेतली आहे. हे लग्न होईपतून मी कशाला बी नाही म्हणणार नाही, आणि कशात आडवी बी येणार नाही. ही जबाबदारी आपण दोघं मिळून पार पाडू. शीतले, मला तर वाटत होतं की तुला आवडतं का नाही काय माहिती. न आवडण्यासारखं काय आहे त्यात? घरातल्याच माणसासाठी केलंय ना. आणि हा दागिना छान आहेत हा. पण शीतले, मामीने तुला कसं काय सांगितलं? नाही म्हणजे मामीने मला शपथ घातली होती कोणाला सांगू नको म्हणून. म्हणजे मामाला आवडणार नाही ना मी एवढे दागिने घेतले ते, म्हणून तसे म्हणले असते. आता मी तुमची बायको आहे म्हणून माझ्या कानावर घातलं असं समजा. पण शीतले, तू कुणाला सांगू नको बरं का. हो नाही सांगत, नका काळजी करू. हे बघ शीतले, ह्या लग्नाची जबाबदारी आपल्यावर आहे, आपण ही व्यवस्थित पार पाडू. सच्या, चला. अजिंक्य, आपण जबाबदारी घेतलीये हे मान्य आहे, पण म्हणून मी मामींना याचा गैरफायदा घेऊन देणार नाही.